झाला या धरतीचा नवभाग्य विधाता. शेतीसाठी नवसंशोधन नवीन पिकांच्या जाती, प्रक्रिया पशुसंवर्धन धवल क्रांतीची महती. अर्थोत्पादन नवसंजीवन आणि तो दारी सुबत्ता. वैभवशाली या राष्ट्राच्या शेतकऱ्यांचा त्राता. अन्नदाता अन्नदाता तुमचा अन्नदाता. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार, सुप्रभात. अन्नदातामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पाहुयात आजच्या अन्नदातात काय येते. द्राक्ष पिकाचं सद्यस्थितीत व्यवस्थापन, जाणून घेऊया ट्रॅक्टर चलित नारळ काढणी यंत्राबाबत. हे कोकण किनारपट्टीतलं एक महत्त्वाचं बागायती फळपीक. कोकण किनारपट्टीत जवळपास 3000 हेक्टरवर याची लागवड केली जाते. अशा लागवडीत बरीचशी झाडं उंच आहेत. यामुळे अशा झाडांपासून नारळ काढण्याचं काम जिकरीचं झालंय. आजकाल नारळ काढणारी माणसंही वेळेवर उपलब्ध होत नाहीत. पावसाळ्यात तर माडावर चढायला कोणीच तयार होत नाही. पण वेळेवर नारळ काढणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. तसंच झाडं साफ करण्याचं कामही महत्त्वाचं असतं. मग अशा स्थितीत काय करावं हाही बागायतदारांना नेहमीच सतावणारा प्रश्न. यावर उपाययोजना म्हणून तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीनं शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन एक शिडी विकसित केली होती. याबरोबरच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी नारळ काढणी तसंच फवारणीसाठी उपयुक्त असे ट्रॅक्टर चलित नारळ काढणी यंत्र विकसित केलंय. याच्या कार्यप्रणालीबाबत जाणून घेऊया डॉक्टर किशोर कोल्हे यांच्याकडून. कोकण ट्रॅक्टर चलित नारळ काढणी यंत्र ही हायड्रॉलिकच्या यंत्रणेवर व ट्रॅक्टरपासून मिळणाऱ्या अश्वशक्तीवर कार्य करणारी सक्षम अशी यंत्रणा आहे. कोकण कृषी विद्यापीठाने कोकण ट्रॅक्टर चलित नारळ काढणी यंत्राची शिफारस नारळ काढणीकरता 12 मीटर उंचीपर्यंत केलेली आहे. कोकण ट्रॅक्टर चलित नारळ काढणी यंत्राला मुख्यतः 3 विभागात विभागलेले आहे. यामध्ये टर्न टेबल, हार्वेस्टिंग आर्म व हार्वेस्टिंग बकेटचा समावेश आहे. टर्न टेबल हा या यंत्राचा मुख्य पाया असून यंत्राचे इतर भाग टर्न टेबलवर रचलेले आहेत. टर्न टेबलची निर्मिती करताना 1:1 पर गिअर रेशो 5:94 असे निश्चित केलेले आहे. असे असल्या कारणाने टर्न टेबल नियमित चक्राकार फिरू शकतो. टर्न टेबल हा ट्रॅक्टरच्या 3 पॉईंट लिंकेजला प्रत्यक्ष जोडलेला आहे. या यंत्राचे संपूर्ण हायड्रॉलिक सुरळीत होण्यासाठी यंत्राला 20 लिटर क्षमता असलेली हायड्रॉलिक टँक, हायड्रॉलिक पंप तसेच हायड्रॉलिक कंट्रोल व्हॉल्व इत्यादी पार्ट जोडलेले आहेत. या यंत्रणेची 200 किलोग्रॅम वजन उचलण्याची क्षमता आणि जास्तीत जास्त उंची प्रत्यक्ष चाचण्याद्वारे निश्चित केलेली आहे. या यंत्राचा दुसरा भाग हार्वेस्टिंग आर्म हा असून हार्वेस्टिंग आर्मला 2 भागात विभागलेले आहे. वरील हार्वेस्टिंग आर्म आणि खालील हार्वेस्टिंग आर्म. खालील हार्वेस्टिंग आर्मची लांबी साधारणतः 4.5 मीटर असून वरील हार्वेस्टिंग आर्मची लांबी 5.5 मीटरपर्यंत निश्चित केलेली आहे. असे असल्या कारणाने संपूर्ण 12 मीटर उंचीवरील नारळ प्रत्यक्ष हाताने काढणे शक्य आहे. या यंत्राचा तिसरा भाग हार्वेस्टिंग बकेट असून हार्वेस्टिंग बकेटला या यंत्राचे कंट्रोल पॅनल जोडलेले आहे. हार्वेस्टिंग बकेटमध्ये मनुष्याला प्रत्यक्ष उभे राहून हार्वेस्टिंग कंट्रोल पॅनलचा वापर करून 12 मीटर वर आणि खाली करता येते. तसेच मशीनच्या सभोवताली 360 डिग्री अंशामध्ये गोल फिरता येते. हार्वेस्टिंग आर्मला समोरच नारळ ठेवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा ट्रे असल्यामुळे तोडलेली नारळ समोर असलेल्या ट्रेमध्ये ठेवून साचवून ठेवू शकतात. कोकण ट्रॅक्टर चलित नारळ काढणी यंत्राची स्थिरता वाढविण्यासाठी या यंत्राला एक विशिष्ट प्रकारचे 30 सेंटीमीटर व्यासाचे, 4 सेंटीमीटर रुंदीचे तसेच 30 सेंटीमीटर जाडीचे एक चाक जोडलेले आहे. असे असल्या कारणाने या यंत्राला
जमिनीच्या विविध उताराकरिता सहजतेने वापरता येते. या यंत्रणेची अधिकतम उंची असलेल्या स्थितीत बकेटमधील वजन 200 किलोग्रॅमपर्यंत निश्चित केलेले आहे. या यंत्राला नारळ बागेतील नारळ काढण्याकरता वापरण्यासाठी ट्रॅक्टरला मशीन जोडून ट्रॅक्टर बागेत न्यायचे असते. तसेच ट्रॅक्टरला 4 झाडांच्या मधोमध उभे करून ट्रॅक्टरचा PTO चालू करायचा असतो. तसेच ट्रॅक्टरला एका पोझिशनवर फिक्स करून नंतर ट्रॅक्टरचा PTO ऑन करायचा असतो. तसेच ट्रॅक्टरचा PTO ऑन केल्यानंतर प्रत्यक्ष नारळ काढणीकरता यंत्राच्या बकेटमध्ये मजुराने प्रत्यक्ष चढायचे असते. बकेटला असलेल्या कंट्रोल पॅनलचा वापर करून 12 मीटर पर्यंत उंचीपर्यंत जाऊन प्रत्यक्ष नारळाची तोडणी, फवारणी तसेच कापणी करणे अत्यंत सोपे असते. तसेच या मशीनला 360 अंशामध्ये फिरवणे शक्य असल्याकारणाने एकाच जागेवरून 4 झाडांची नारळ काढणीचे, फवारणीचे व कापणीचे काम सहजतेने करणे शक्य होते. ट्रॅक्टर चलित नारळ काढणी यंत्राची नारळ काढण्याची क्षमता 4524 नारळ प्रति दिवस अशी आढळून आलेली आहे. तसेच या यंत्रणेद्वारे प्रति नारळ काढणीचा खर्च 1 रुपया प्रति नारळ एवढा कमी आहे. असे असल्याकारणाने शेतकऱ्याने कोकण ट्रॅक्टर चलित नारळ काढणी यंत्र विकत घेऊन इतर शेतकऱ्यांना भाडे तत्वावर दिल्यास शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. ट्रॅक्टर चलित यंत्र ट्रॅक्टर व 2 मजुरासह भाडे तत्वावर दिल्यास 1 रुपया प्रति नारळ मात्र खर्च येतो. कोकण ट्रॅक्टर चलित नारळ काढणी यंत्राची किंमत दाता अन्नदाता तुमचा अन्नदाता, सस्य श्यामला या धरतीचा नवभाग्य विधाता.